रितेश देशमुख आणि त्याच्या टीमला राजा शिवाजी या चित्रपटामुळे जेवढे यश मिळालंय ते खरोखर डिझर्व करतात का? आणि त्याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराजांवर चित्रपट बनवणारे हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी, आदर्शांशी आणि संस्कारांशी खरंच किती प्रामाणिक आहेत? नमस्कार मित्रांनो, सध्या राजा शिवाजी या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. कारण हा चित्रपट फक्त मराठी मधलाच नाही तर हिंदीमध्येही आतापर्यंत सर्वात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपट आहे. एखादा मराठी कलाकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर छत्रपती शिवाजी महाराजांवर एक चित्रपट बनवतोय ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. हो, चित्रपटाच्या कास्टिंग बद्दल काही वाद झाले होते, मला देखील काही गोष्टी पूर्णपणे पटल्या नव्हत्या. पण तरी एक मराठी माणूस म्हणून, शिवरायांवर प्रेम करणारा मावळा म्हणून महाराजांवर बनणाऱ्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नाला मी पाठिंबा देणारच. कारण याआधी एवढ्या मोठ्या स्केलवर संपूर्ण भारतासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न फार कमी लोकांनी केला होता. त्यामुळे या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल रितेश देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करायला हवे. पण इथेच एक प्रश्न देखील निर्माण होतो, खरंच महाराजांवर चित्रपट बनवणारे हे लोक महाराजांच्या विचारांशी, त्यांच्या आदर्शांशी आणि निष्ठेशी तेवढेच प्रामाणिक असतात का? आणि राजा शिवाजी या चित्रपटाला जे प्रचंड यश मिळालं आहे ते फक्त चित्रपटामुळे आहे की त्या यशामागे असलेल्या टीमने ते खरोखरच डिझर्व केलं आहे? मी असा प्रश्न का विचारतोय? कारण सर्वात आधी तुम्ही हा व्हिडिओ बघा. इथे अनेक जण म्हणतील, अरे तू तर आधी या चित्रपटाला सपोर्ट करत होता, पण आता काय झालं? हो, मी आजही या चित्रपटाला सपोर्ट करतो आणि पुढेही महाराजांवर येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाला सपोर्ट करेल. माझं स्पष्ट मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित प्रत्येक चित्रपट शक्य तितका यशस्वी व्हायलाच पाहिजे. कारण अशा चित्रपटांमधून आपल्या इतिहासाची ओळख नवीन पिढींपर्यंत पोहोचते. पण त्याच वेळी जर कुठे काही चुकीचं दिसलं, जर कुठे महाराजांच्या नावाचा वापर फक्त प्रसिद्धीसाठी किंवा कमाईसाठी होत असेल तर त्यावर प्रश्न विचारणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. खंत मात्र एवढीच वाटते की आपल्या महाराजांचा इतिहास एवढा भव्य आहे, एवढा दिव्य आहे. जर खरोखर महाराजांवर अभ्यास करून, डिटेलिंगवर फोकस करून चित्रपट बनवला तर तो चित्रपट फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगभरात प्रसिद्ध होईल. कारण रितेश देशमुख यांच्या म्हणण्यानुसार ते 10 वर्ष झाले या चित्रपटावर काम करतायत. पण तरी एवढं वीक स्क्रीन प्रेझेंटेशन का? एकीकडे आजपासून 10 वर्षा अगोदर आलेला बाहुबली या मूवीची स्टोरी फिक्शनल असूनही डायलॉग डिलिव्हरी, स्क्रीन प्रेझेंटेशन आणि व्हीएफएक्स ही आज आपण मॅच करू शकत नाहीये. खरं तर राजा शिवाजी या मूवीमध्ये बरेच असे इतिहासातील इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहेत जे या मूवीमध्ये मेकर्सनी डायरेक्टली इरेज केले. आता ते नेमके कोणते आहेत यावर मी लवकरच एक व्हिडिओ बनवतोय. त्यासाठी आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एका नवीन असेच व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.